लोकांचे आयुष्य गेलं, त्यांना मोठ्या गाड्या घेता आल्या नाही। तुम्ही इलेक्शन झाले 2-2, 4-4 गाड्या घरापुढे उभ्या केल्या। निवडणुकीमध्ये मी एक थेंब सुद्धा दारू कोणाला पाजली नाही, आमदारांनी सांगितलं पाहिजे। सर्वात जास्त दारू पाजली असेल तर ती आमदारांनी पाजली लोकांना। अकोला तालुक्यातली नाही, संगमनेरची सगळी बार रेस्टॉरंट सर्वात जास्त बुकिंग ही त्यांची होती आणि त्यांची बिलं झालेली आहे। वैभव ऑफिसर जर उभे नसते तर डॉक्टर लांबटे मला वाटतं निवडून आले नसते। त्यांचा शिलेदारच कोणी नाही आहे, त्यांचा शिलेदार एकच आहे। आता तो सांगण्यात काही मजा नाही, फक्त मनी पॉवरमुळे त्यांचा विजय झालेला आहे। अकोला तालुक्यामध्ये जे मुख्य रस्ते मानले जातात, मग म्हैसोळण ते देवठाण असेल, चिचखांड ते शरणखेल असेल, साम्राजचा पूर्ण रिंग रोड, की आता उद्या तिथे पर्यटन महोत्सव सुरू होईल, तिथे काजवा महोत्सव सुरू होईल, हजारो पर्यटक तिथे येतात। त्या रोडसाठी 97 कोटी रुपयाची तरतूद झालेली, परंतु ह्या आमदार महोदयांनी तिथे 1 रुपयासुद्धा निधी न मिळवून देण्याचा पराक्रम तिथं केला। मंजूर होऊन आल्यानंतर त्याच्यातून त्या रस्त्यावरून विरोधकाला पण जायचं आहे आणि सत्ताधाऱ्याला पण जायचं आहे, हा मुद्दा लक्षात घेत नाही आहे। मग मला सांगा, आमदार महोदय जाताना देवठाणवरून शमशेरपूरला काय हेलिकॉप्टरने जातात का? त्याच रस्त्यावरून जातात। मग तो पूर्ण झाला पाहिजे। नमस्कार। गेले 15-20 दिवसापासून अनेक विषयावरती विश्लेषण करण्याची गरज होती। अकोला तालुक्यामध्ये विकास कामांची घोडदौड सुरू असताना गेल्या 1 महिन्यापासून विकास कामांमध्ये संत गतीने विकास कामं सुरू आहे। ज्यावेळेस महायुती सरकार स्थापन झालं त्यावेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून, आदिवासी उपाययोजनेच्या माध्यमातून अनेक विकास कामं मंजूर झाली। त्याच्यामध्ये जी काही विकास कामं मंजूर झाली ती माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेब आणि तेव्हाचे आमदार आणि आत्ताचे पण तत्कालीन आमदार, ह्या दोघांच्या माध्यमातून जी काही विकास कामं मंजूर झाली, ह्या सगळ्या दोन्ही लिस्ट वेगवेगळ्या होत्या। ही सगळी कामं मंजूर झाली त्यावेळेस अनेक श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला। त्यावेळेस ती कामं आम्ही सांगत होतो की ती कामं ही खासदार लोखंडे साहेबांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मंजूर होऊन आलेली। आत्ता राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्यांनी जी काय कामं मंजूर करून दिली त्यावेळेसची, गेल्या फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये, शेवटी राज्याची परिस्थिती आपण बघतोय की राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेमुळे बऱ्याच विकास कामांना निधी नाही आणि म्हणून एक मंत्रिमंडळाची एक बैठक झाली। तिथे प्रत्येक विभागाला नियोजन करण्यास सांगितलं। आदिवासी विभागाने नियोजन केलं आणि प्रत्येक मतदारसंघासाठी त्या आमदारांना सांगितलं का तुम्ही एक ठराविक रक्कम तुमच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही अलॉट करून देतो। तर अकोले मतदारसंघासाठी 13 कोटी रुपये त्यांनी निधी वितरित करण्यासाठी सांगितला। मग त्याच्यामध्ये त्यांनी मंजूर करून आणलेली कामं होती, खासदार लोखंडे साहेबांनी मंजूर करून आणलेली कामं होती, परंतु आपण ते शासन निर्णय मी आपल्याकडे देईल, आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना देईल की 31 मार्च 2025ला जो शासन निर्णय आला, साहजिक आपल्या मतदारसंघामधून सगळ्या रस्त्यांना समप्रमाणात निधीची मागणी संबंधित लोकप्रतिनिधींनी देणं आवश्यक होतं, परंतु त्यांनी जी मंजूर करून आणलेली कामं आहेत त्याच कामांना किंवा त्यांच्या फेवरमधल्याच लोकांना ती निधी दिला आणि बाकीच्या जी मग रिंग रोड साम्राज भंडारदरा रिंग रोड असेल, आढाळा विभागातली प्रमुख रस्ते असतील, मग म्हैसोळण ते शमशेरपूर असेल, चिचखांड ते मुथाळणे असेल, चिचखांड ते पागिरवाडी असेल, इतर तिरडा असेल, ह्या सगळ्या विभागामध्ये खासदार लोखंडे साहेबांच्या माध्यमातून हा निधी आला होता। आमदार महोदयांनी ती यादी न देता, हरकत नाही त्यांना 13 कोटी रुपयामध्ये तालुक्याचं नियोजन करण्यासाठी 13 कोटी दिले होते। साहजिक ज्यावेळेस एखाद्या मंत्री महोदयांनी 13 कोटी दिले तर त्या तालुक्याचं नियोजन झालं पाहिजे होतं सगळ्यांना, पण ते झालं गेलं नाही।
आम्ही मंत्री महोदयांना त्याच्या अगोदर भेटलो होतो. त्यांनी सांगितलं सगळ्या याद्या आम्ही घेणार आहेत, परंतु त्यांनी पर्टिक्युलर जो काही लोकप्रतिनिधी त्यांनी ती यादी घेतली गेली नाही. साहजिक आपल्याकडे ही सगळा जो काय त्याचा डिटेल आहे तो आम्ही आपल्याकडे देत आहे. मग एका पलीकडे असं सांगायचं की मी सर्वांगीण विकास करणार आणि ठराविक कामांना निधी द्यायचा नाही, अशा पद्धतीनं हे जे चाललं आहे याच्यावरती बोलण्यासाठी मी आज इथं उपस्थित आहे. दुसरा विषय असा, निधी दिला नाही, निधी नाही आहे शासनाकडं, हरकत नाही. जी काही लोक काम करत आहे आज, जी कामं 30%, 40%, 50%पर्यंत पूर्णत्वात आलेली मार्चपर्यंत, तरी पण ती कामं करतात. परंतु हे काम करत असताना कार्यकारी अभियंता, लोकप्रतिनिधी यांनी परत आढावे घ्यायचे. त्यांना माहिती असताना सुद्धा ज्या लोकांना पैसे आलेले नाही त्या लोकांना प्रेशराईज करायचं, त्यांना तुमची तक्रार करू, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या चौकशा लावू, तुम्ही आमच्या गोटामध्ये सामील व्हा, किंवा तुम्हाला पैसे जर लागत असतील तर तुम्ही आमच्याकडेच या. म्हणजे अशा पद्धतीने युतीमध्ये सरकारमध्ये असताना एखादा लोकप्रतिनिधी इथे शिवसेनेच्या लोकांना, भाजपच्या लोकांना, एखादा राष्ट्रवादीचा आमदार जर त्रास देत असेल तर मला वाटतं अकोला तालुक्यामध्ये ह्या गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही. तुम्ही राजकारण एका बाजूला ठेवा आणि तुम्ही कोणाच्या व्यवसायाशी जर येत असेल, कोणाच्या व्यवसायाला धरून जर त्रास द्यायचं काम करत असेल तर मला वाटतं अकोला तालुक्यातली जनता सुज्ञ आहे. अकोला तालुक्यामध्ये अशा प्रकारचं राजकारण कुणी जर करत असेल तर त्याला वेळीच जाब विचारला जाईल. मला वाटतंय आपल्याकडे त्यांच्याकडे जी लोक काम करत आहे आता ह्या मार्चमध्ये त्यांनी ज्या लोकांना पैसे देण्याचं सूचित केलं त्या लोकांची विकास कामं पूर्ण झालेली पण नव्हती, त्यांची बिलं पण नव्हती, तरी त्यांना 13 कोटी रुपये त्यांना देण्यात आली. आणि ज्या लोकांची कामं, ज्या मुख्य धमन्या आहे, म्हणजे अकोला तालुक्यामध्ये जे मुख्य रस्ते मानले जातात, मग म्हैसोळण ते देवठाण असेल, चिचखांड ते शरणखेल असेल, साम्राजचा पूर्ण रिंग रोड, की आता उद्या तिथे पर्यटन महोत्सव सुरू होईल, तिथे काजवा महोत्सव सुरू होईल, हजारो पर्यटक तिथे येतात. त्या रोडसाठी 97 कोटी रुपयाची तरतूद झालेली, परंतु ह्या आमदार महोदयांनी तिथे 1 रुपयासुद्धा निधी न मिळवून देण्याचा पराक्रम तिथं केला. हरकत नाही, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी राज्य शासन आदिवासी विभाग यांना सगळं कागदपत्र आम्ही पूर्तता केली. त्यांच्याकडे जी जबाबदारी दिली होती त्यांनी तो निधी दिला नाही. आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांना सुद्धा याची कल्पना आम्ही दिली. आमचा मुख्य उद्देश एकच आहे, कामांसाठी आमची लोक प्रयत्न करतात, कामं पूर्णत्वात आणण्यासाठी प्रयत्न करतात. निधी नसेल तरी ती लोक सक्षम आहे. आजही 50% काम पूर्णत्वात आलेलं आहे, ती कामं पुरतात. म्हणजे सार्वजनिक बांधकामचा जो क्रायटेरिया आहे का तुम्ही 30% काम केलं पाहिजे, 30% तुम्ही देयक सादर केलं पाहिजे आणि देयक आल्यानंतर काम केलं पाहिजे. तरीसुद्धा आमच्या सगळ्या लोकांनी 50% कामं केलेली आहे. तरी पण एक विशिष्ट ठराविक लोकप्रतिनिधींकडून सारखा तगादा लावला जातो, त्यांना त्रास दिला जातो. मला याच्यातून एकच सांगायचं आहे, उद्या जर त्या लोकांनी, ती व्यावसायिक लोक आहे, ती शेवटी व्यवसाय करून आपलं पोटपाणी किंवा आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवतात, त्यांना अशा प्रकारचं राजकीय दडपण सहन नाही झालं तर उद्या याच्यातून राजकीय आत्महत्या होऊ शकते. उद्याला जबाबदार कोण? उद्या बँकेकडून यांनी लाखो कोटी रुपयाचे कर्ज घेतलेले आहे आणि त्या कर्जातून आज ती व्यवसाय करताय. परंतु ठराविक माझ्या मनाप्रमाणे वागा, माझ्या मनाप्रमाणे जर वागले नाही तर तुम्हाला निधी मिळणार नाही, असं जर राज्य शासनातला एखादा कोणी लोकप्रतिनिधी करत असेल तर ही राज्य शासनातल्या किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दखल घेण्याची गरज आहे. आणि म्हणून मला हे खटकलं. अशा प्रकारचे आढावे, अशा प्रकारचे त्यांच्या हाताखाली ठेवलेले लोक, त्यांच्या हाताखालचे PA, त्यांच्या हाताखालचे वेगवेगळे एजंट, त्यांनी फोन करायचा आणि त्यांनी आमच्या बाकीच्या तालुक्यामधील जी काही सुशिक्षित बेरोजगार असतील, बाकीचे कॉन्ट्रॅक्टर असतील का जी व्यवसाय करतात, त्यांना ब्लॅकमेलिंग करून त्रास देऊन त्यांना आपल्या गोटामध्ये सरेंडर होण्यासाठी प्रयत्न करायचा. मला वाटतं ही खेदाची बाब आहे. राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं झालं पाहिजे, समाजकारण समाजकारणाच्या पद्धतीनं झालं पाहिजे आणि व्यवसायामध्ये अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी टांग डालू नये असं मला वाटतं. म्हणून मी आज पत्रकार परिषद इथं घेत आहे. मला त्यांना एकच विनंती करायची, अकोला तालुक्यातल्या सगळ्या रस्त्यांचा विकास करायचा असेल, सगळ्या गोष्टीचा विकास करायचा असेल, आपण बाजूचं नाशिक बघा,
नाशिकमध्ये जिरवा साहेब आणि त्या सगळ्या आमदार महोदयांनी 100-150 कोटी रुपये तिथे जास्त नेले आणि आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला पैसे आणता येत नाही, हा कुठंतरी आपला कमीपणा आहे. याच्यासाठी काय पर्यायी व्यवस्था करता येईल त्यासाठी केलं पाहिजे. म्हणून आम्ही आमची जी काय मागणी आहे, जी काय आम्हाला मार्चमध्ये अपेक्षित ज्या लोकांना पेमेंट येणं अपेक्षित होतं ते आलं नाही, म्हणून आम्ही मार्चनंतर तात्काळ आमच्या मंत्री महोदयांना भेटून ती सगळी कार्यवाही केली. म्हणून माझं सगळ्या आमची जी काय अभियंता मंडळी आहे, जी कॉन्ट्रॅक्टर मंडळी आहे, ज्यांना कोणाला पेमेंट भेटलं नाही त्यांना एकच विनंती आहे, तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमच्या कुवतीप्रमाणे, तुमच्या नियमाप्रमाणे तुम्ही कामं पूर्ण करा. तुम्हाला एप्रिल एंड मेमध्ये तुम्हाला नक्कीच पैसे येतील. यासाठी मी इथं आपल्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना विनंती करण्यासाठी उपस्थित आहे. सध्या मतदारसंघात अनेक विकास कामं संतगतीने सुरू असल्याचे दिसतात, काय कारण? मी हेच कारण सांगतोय. विषय असा आहे की ती कामं कोणी मंजूर करून आणली हा भाग गौण वेगळा आहे, पण ती मंजूर होऊन आल्यानंतर त्याच्यातून त्या रस्त्यावरून विरोधकाला पण जायचं आहे आणि सत्ताधाऱ्याला पण जायचं आहे. हा मुद्दा लक्षात घेत नाही आहे. मग मला सांगा, आमदार महोदय जाताना देवठाणवरून शमशेरपूरला काय हेलिकॉप्टरने जातात का? त्याच रस्त्यावरून जातात. मग तो पूर्ण झाला पाहिजे, परंतु त्याला त्यांनी पर्टिक्युलरली त्यांच्या अधिकारामध्ये 2 रुपये निधीची तरतूद करणं अपेक्षित होतं, असं पत्र द्यायला पाहिजे होतं, पण ते त्यांनी दिलं नाही. कारण का ती कामं माजी खासदार लोखंडे साहेबांच्या माध्यमातून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ती मंजूर होऊन आले. आजही मी तुमच्याकडे यादी देतो, सगळे कागदपत्र माझ्याकडे इथे उपस्थित आहे. हे सगळे कागदपत्र मी तुमच्याकडे देतो. कशा डिमांड झाल्या आणि कशा पद्धतीनं डिमांडप्रमाणे का पैसे आले नाही ही सगळं दिलं. आणि हे सगळं मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना ही सगळी फाईल दिली. त्यांना आम्ही ही विनंती पण केली की असा प्रकार झाला आहे आणि त्याच्यावरती त्यांनी योग्य ते त्याच्यावरती निर्णय लावून एप्रिल मेमध्ये तो निर्णय निकाली निघेल. त्यांना निधी मिळेल एप्रिल मेमध्ये. परंतु इथे वेगळ्या पद्धतीनं ते गुमराह केलं जातं. त्यासाठी आपल्याला त्यांना थोडंसं सिक्युअर करण्यासाठी आपण आज प्रसारमाध्यमांच्या समोर आलो आहे की त्यांच्यासाठी पण कोणीतरी आहे ना. भले आम्ही जो काही विरोधी आमदाराच्या विरोधात कोणी लढला असेल त्यांनी हे प्रश्न उपस्थित करायला पाहिजे, त्यांना आधार द्यायला पाहिजे. परंतु ते होत नाही. कारण आज आपल्याला एक विरोधक म्हणून त्यांनी जो काही काम करतोय, लोकप्रतिनिधी चांगलं काम करत असेल तर त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे. पण जर एखादं चुकीचं काम होत असेल तर त्याला जाब विचारण्याची भूमिका आपण अकोला तालुक्यामध्ये सगळे सुज्ञ नागरिकांनी ठेवली पाहिजे. म्हणून मला हा जाब विचारायचा आहे त्यांना की असं का केलं तुम्ही. दुसरी गोष्ट अजून अशी की खासदार निधीमधून अकोला शहरामध्ये आणखी काही कामं मंजूर झालेली होती. त्याच्यामध्ये अनेक चौकांचं सुशोभीकरण होतं. त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो कारखाना चौक होता, त्याच्यावर महात्मा फुले चौक जे सुशोभीकरण करायचं होतं त्यासाठी सुद्धा मला वाटतं खासदारांनी निधी दिलेला होता. त्याच्यानंतर तिकडे माळी सापला पण मला वाटतं चौक आहे. अशा अनेक चौकांना पैसे असे दिलेले होते, मात्र ही कामं होऊ शकली नाही. याचं नेमकं कारण काय? याचे कारण असं आहे की तुम्ही आता मुद्दा मांडला की बुवा ही कामं संतगतीने चालू आहेत, खासदारांनी जे काम मंजूर करून आणली वगैरे वगैरे. मग ही शहरातली परिस्थिती काय? कारण ही परिस्थिती माझ्या माहितीनुसार बऱ्याच दिवसापूर्वी पैसे आलेले आणि त्याच्यावर अद्यापही काही कार्यवाही झालेली दिसत नाही. लोक त्याचा फॉलोअप घेत आहेत. विषय असा आहे की जो प्रथम नागरिक, मी म्हणतो अकोला मतदारसंघाचा प्रथम नागरिक हा आमदार. ह्या आमदार महोदयांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, मला खासदार निधीचे पैसे मिळू दे, मला पालकमंत्री महोदयांनी एक्सेस पैसे देऊ द्या, अनेक मला वेगळ्या कुठून पैसे आणता येतील. पैसे आल्यानंतर त्याचं नियोजन करण्यासाठी त्यांनी त्या वेळोवेळी बैठका घेतल्या पाहिजे. मला समजलेल्या माहितीनुसार महात्मा फुले जो चौक आहे त्याच्यामध्ये काहीतरी वाद आहे. तिथे काही जण म्हणतात तो सुशोभीकरण करायचा, तिथे काही PWDच्या नॉर्म्सप्रमाणे काही बसत नाही, थोडंसं नॉर्म सोडून बसावं लागतं आणि ते करण्याचा प्रयत्न केला तर काही जणांनी PWD तक्रार केल्या गेल्या आणि त्याच्यामुळे ते तात्काळ काढून टाकलं गेलं. इथपर्यंत मला त्याला माहिती आहे. परंतु एखाद्या लोकप्रतिनिधीने एखाद्या चौकाला एखाद्या महात्म्याचं नाव देताना त्यांनी जर एखादा वाद उद्भवत असेल तर त्या वादाला सगळ्या समाजबांधवांना एकत्र बोलून त्याच्यावरती निरसन करण्याची गरज आहे आणि त्याच्यातून तो वाद सोडून ते अशी विकास कामं करावं लागतात. अनेक कामं लोकहिताची झाली पण ती नियमबाह्य होती तरी
स्वर्गीय मधुकरराव पिचड साहेबांनी ती कामं बसवली आणि त्याच्या अनेक उदाहरणं मी तुम्हाला या तालुक्यात देऊ शकतो का ती कामं झाली. तिथून मग आता का होत नाही आहे याचं कारण असं की आपण समन्वय ठेवत नाही आहे. आपण एकदा त्या पद्धतीनं चालायला गेलं की तिरकं म्हणजे तिरकं, अशा पद्धतीनं कोण होणार नाही. हे झालं महात्मा फुले चौकाचं. इतर ठिकाणांचं काय झालं? इतर ठिकाणी बी त्यांनी समन्वय ठेवला पाहिजे ना साहेब. त्यांचं म्हणणं असं आहे की अकोले नगरपंचायतची जी सत्ता आहे ती लागत नाही, हो तिथं माझा काही विषय नाही म्हणे. बरोबर. हा काय माझ्या अखत्यारीतला प्रश्न येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यात आम्ही त्यांना हा प्रश्न विचारला, म्हटलं पैसे आलेले होते, तुम्ही जसं विचारलं तसं निवडणुकीच्या त्यांना विचारलं, म्हटलं हे असे पैसे आलेले होते, थांबवले, तुम्ही काही अडवलेत का काम? म्हटलं ते म्हणे हा माझ्या अखत्यारीतला काही प्रश्न येत नाही म्हणे, असं त्यांनी नाही. मला मिळालेल्या माहितीनुसार जी पैसे नगरपंचायतला किंवा ते आमदारांनी जे समजा एखादं काम मंजूर जर करून आणलं शहरामध्ये तर ते स्पेसिफिक नगरपंचायतले ते काम एजन्सी म्हणून देत नाही, तर ते PWDला ते काम देतात, त्यांचं म्हणणं असं आहे. त्याच्यामुळे हे जे काही काम आहे ती नगरपंचायतीकडेची, माझ्यात काही संबंध आहे असं मला एक वाटतंय रेणुका साहेब, मला वाटतं नगरपालिकेत सक्षम यंत्रणा असताना कामं PWD का द्यावी? ती त्यांना नियोजन करण्यासाठी दिली ना तुम्ही कामं. मग त्याच्यात अनेक अडचणी का स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मग नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, तिथं ॲटोमॅस बॉडी असते. या बॉडीला निर्णय घेता येतो. एखादं काम जर साच्यात बसत नसेल, एखाद्या कामामध्ये जर काही अडचणी येत असेल तर ती बॉडी तात्काळ त्याच्यावरती मीटिंग बोलवते आणि ती नियमित करून किंवा त्याच्या ज्या अडचणी असेल ते ठरावावरती आणते आणि ते सार्वजनिक बांधकामचा त्यांचा जो कोणी अभियंता आहे त्याला जी काही निविदा प्रक्रिया करणे असते किंवा टेक्निकल सँक्शन असते किंवा मोठी रक्कम असेल तर चीफ इंजिनियरकडे जातं, सुप्रिटेंडिंग इंजिनियरकडे जातं. तिथपर्यंत जाण्यासाठी जे व्हॅल्युएबल डॉक्युमेंट लागतं त्यासाठी ठराव करावा लागतो. आणि PWD याच्या उलट आहे, PWD का नॉर्म्समध्ये बसत नसेल तर त्यांना डायरेक्ट राज्य शासनाकडे पाठवावं लागतं. त्यांच्याकडं ठराव करता येत नाही त्यांना. म्हणून इथे जी नगरपालिकेमध्ये ज्या अडचणी झाल्या आहे हे एवढ्याच अडचणी आहे. काही कामं ही PWDला एक्झिक्यूट करता येत नाही, त्यांना अडचणी येतात. तीच पैसे जर नगरपालिकेच्या खात्यावर वर्ग केले तर ते नियमात बसून थोड्याशा अडचणी दूर करून ती कामं मला वाटतं 100% पूर्ण होतील. असं एकमेव उदाहरण आहे की नगरपालिकेला देत नाही, बाकी सगळ्या नगरपालिकेला पैसे देतात. पण मग खासदारांनी पैसे तर नगरपालिकेलाच दिले ना. ते ठराविक 2 वाद मी जे तुम्हाला सांगितलंय. इतर चौकांच्या अजून सुशोभीकरण कुठं झाले? कारण बऱ्याच चौकांना नाही, चौकांना दिले, हायमॅक्सला पैसे दिले. हायमॅक्स बसले ते, हो, पण चौकांना पण दिले ना सुशोभीकरण. नाही, 2 चौकांनाच पैसे दिले होते सुशोभीकरण करायला. खालचा एक चौक आहे ना तो तिकडचा जेव्हा महाल त्याला पण पैसे दिले ना? नाही दिलेले, त्याला नाही दिले. नाही 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 अशा अनेक ठेकेदारांची छोटी मोठी काही कामं पूर्ण पण त्यांनाही निधी नाहीये. ते ठेकेदार आज संभ्रमावस्थेत आहे. ते हेच कारण आहे, कारण ती जी लोकं आहे ती आमच्या माध्यमातून जोडलेली गेलेली लोकं आहे ती, त्यामुळं त्यांना ती पैसे मिळालेले नाही. परंतु त्यांना एप्रिल-मेमध्ये पैसे उपलब्ध होतील असं आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांशी चर्चा करून तो विषय सॉर्ट आऊट केलेला आहे. पण त्यांच्यावर जाणीवपूर्वक त्यांच्यावरती मार्चमध्ये त्यांच्यावर अन्याय केला गेला, त्यांना पैसे दिले गेले नाही आणि ज्यांची कामं पूर्ण नव्हती त्यांना पैसे दिले गेले. सर, ही जी कामं आणताना काही वेगळ्या पद्धतीने आणली जातात गावाच्या पातळीवरती ठेकेदारांकडून? नाही, आता विषय असा आहे की सत्तेमधले आता खासदार लोखंडे साहेब सत्तेमध्ये होते त्यावेळेस त्यांना इथं लोकसभा लढवायची होती किंवा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना शिंदे साहेबांच्या जवळचे म्हणून त्यांना विकास कामं त्यांना मंजूर करून दिली होती. काही स्थानिक आमदार असेल तर त्यांना पण त्यांच्या कोट्यातून त्यांना पण तो निधी दिला जातो. अशा वेगवेगळ्या माध्यमातून मग ज्याच्या माध्यमातून आले तो त्याचं क्रेडिट घेत असतो, श्रेय लाटत असतो. साहजिक आहे ना, ते तेवढं करत असतात. परंतु ती कामं मंजूर होऊन आल्यानंतर ती पूर्ण करून घेतलं तर आपण सुद्धा ह्याच तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहे. विनाकारण कोणाला तरी त्रास देणं किंवा कोणाला पैसे मिळून न देणं आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून जर कोणी वागत असेल तर ते प्रसारमाध्यमापासून येऊन त्याचं शहानिशा केली पाहिजे. आपण अनेक ठेकेदार आम्हाला पत्रकार म्हणून भेटतात का आम्ही यंत्रणेला पैसे दिले परंतु आता आमचे कामं पूर्ण झाले तरी निधी येत नाही. हा काय प्रकार आहे? यंत्रणा वरती टोल या भानगडी काय असतात? आता त्या विषयावरती मी बोलणार नाही कारण तो प्रसारमाध्यमापुढे बोलण्याचा विषय नाही आहे किंवा काय यंत्रणा किंवा काय टोल. जर तुम्हाला याचं संयुक्तिक उत्तर पाहिजे असेल तर याच्यामध्ये सगळे लोकप्रतिनिधी लागतील, अकोला तालुक्यातले आमदारही लागतील. त्यांनाही विचारा तुम्ही हा प्रश्न की टोल काय भानगड आहे किंवा यंत्रणा काय भानगड आहे. आणि तुम्ही बघताय
हे सगळं मी तर म्हणतो ह्या विकास कामांच्या माध्यमातूनच ही जी लोकं आहे मग त्या जर अशा चुकीच्या पद्धती जर वापरत असेल तर मग ते कोणाला वेठीस धरण्यासाठी ही यंत्रणा वापरली नाही पाहिजे. बाकी तुमच्या याच्यावरती मी ते विश्लेषण मी आज ते प्रसारमाध्यमापुढं करणं संयुक्तिक नाही. विकास कामांचं काय असेल विचारा नंतर बाकीचे प्रश्न घ्या. त्याच्यानंतर आता अजून एक चर्चेचा विषय अजून असा आहे की अलीकडची काहीतरी एक तारीख सांगितली जाते आणि शिवसेनेच्या या तुमच्या गटामध्ये शिंदे गटामध्ये काहीतरी मारुती मेंगाळ, जगन देशमुख, बाळासाहेब अशी काही नावं घेऊन असे काहीतरी लोक प्रवेश करतात अशी एक चर्चा सुरू आहे. काय सांगाल म्हणजे त्यावर? आता मला तसं एक मी 4-5 महिन्यापासून ऐकतोय 8 दिवसात प्रवेश, 8 दिवसात प्रवेश, पण नावं नव्हती कळाली. नावं तर मी खूप मोठे मोठे ऐकत होतो. परंतु मला आनंद वाटेल की ज्यावेळेस आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी हे एक वेगळ्या पद्धतीनं शिवसेनेतून बाहेर पडले आणि राज्याच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी भाजपबरोबर गेले, त्यावेळेस ह्या नगर जिल्ह्यामधून आम्ही निवडक खासदार लोखंडे साहेबांच्या बरोबर आम्ही शिवसेनेमध्ये आम्ही गेलो. त्यावेळेस आम्ही काही विचार केला नाही की आमचं काय होईल, काय होणार आहे, शिंदेसाहेबांची सत्ता येणार आहे का नाही, शिंदेसाहेब सत्तेत राहतील का नाही, शिवसेना फुटेल का नाही. अक्षरशः आम्ही घरून निघून नगरपर्यंत जाईपर्यंत 100 लोक आम्हाला शिव्या देत होते. अकोल्यासुद्धा म्हणजे शिंदे सेनेत कोण आहे, एकटे दराडेचे किंवा त्यांचे 2-4 लोक आहे. परंतु आम्ही एकनिष्ठ त्यांच्याबरोबर आज 2.5 वर्ष आम्हाला आनंद वाटतो की आम्ही 2.5 वर्ष आम्ही एकनिष्ठ शिंदेसाहेबांबरोबर राहिलो. आम्हाला अजून असा काही मेसेज आला नाही की तुमच्या आपल्या पक्षामध्ये कोणी प्रवेश करतं आहे, आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. परंतु मला एकच सांगायचं आहे, आमचा पक्ष वाढत असेल तर आम्ही सगळ्यांना घेऊ. मला नाही विचारलं तरी चालेल, त्यांनी त्या आमच्या पक्षामध्ये डायरेक्ट जाऊन प्रवेश केला. शेवटी आमचे नेते ते ठरवतील किंवा कोणाला घ्यायचं ते कोणाला नाही म्हणतच नाही. तिथं कोणी आले, तुम्ही म्हणले उद्या प्रवेश करायचा आहे, तुमचं विचारपूस केली जाईल. एखादा जबाबदार जिल्हाध्यक्ष असेल, संपर्क प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, त्याला विचारलं जाईल किंवा वेळ ठरवली जाईल आणि तुम्हाला घेतलं जाईल. परंतु ते केल्यानंतर ते शेवटी त्याचा मागचं हिस्ट्री तो कसा होता ती काही एकदाच कळत नाही. चुकीची माहिती सांगून जरी प्रवेश झाला तर ते एकदाच कळत नसतं. त्याला कालांतराने कळतं की हा माणूस कुठं होता, हा माणूस भविष्यात काय करणार आहे. त्याच्यामुळं प्रवेश होते असेल, त्यांचे कोणाचे चांगले लोक येत असतील, काही लोक चांगले नसतील तरी पक्षाबरोबर यायची, त्यांना सुधारायचं असेल, पक्ष त्यांना संधी 100% देईल. त्यांचे प्रवेश होणार असेल तर तुम्ही सांगतायत तर त्यांचं आपण स्वागत करू. मारुती मेंगा मग काय विरोध करायचा त्यांना, त्यांच्यामुळं ते जरी मला काही झाला मदत तर 100% करून घेऊ त्यांची मदत आपण. शेवटी आपल्याला पक्ष चालवायचा आहे आणि ते जर येत असेल, ते म्हणलेत मला पक्षात यायचं आहे, आता साहेबांना म्हणले 4 महिन्यापासून त्यांचा प्रवेश चालू आहे बरोबर. त्यांची आज तारीख येणार असेल तर त्यांना प्रवेश करायचा असेल तर साहेबांनी जर एकदा सांगितलं की त्यांना घ्यायचं तर तो काय विषय नाही. साहेबांचा निर्णय हा अंतिम असतो. त्याच्यामुळे कोण आहे पण अजून त्यांनी असे नावं ओपन केली नाही. आणि मारुती मेंगाळची तुम्ही आता मारुती मेंगाळ सांगितलं, मारुती मेंगाळला त्याचा इतिहास, त्याची झाली कारकीर्द, त्याला मी ते 2.5 वर्षापूर्वी सांगितलं माझ्याबरोबर. तो त्यावेळेस आला नाही माझ्याबरोबर. हां काही दिवस पूर्वी त्यांच्यासोबत काम केलं, त्यांना उपसभापती केलं. त्याच्यासोबत नाही, त्याला उपसभापतीच आपण केलं. हो, त्याला सोबत काय, त्याला तुम्ही ती सगळं डॉक्युमेंटरी काढा. 2.5 वर्षापूर्वी त्यांना उपसभापती आपण केलं. पण त्यावेळेस मी त्याला सांगितलं होतं तू ये, पण आता शेवटी तो नंतर अजितदादांकडे गेला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पक्षामध्ये त्यांनी चाचपणी केली. शेवटी आता तुम्हाला सगळं परिस्थिती माहिती आहे. आता मी काय एवढं, मला काय आमदार होता येणार नाही तेव्हा मी एवढे काय माणसं सांभाळणार नाही ते बरोबर. मला काय कारखाना चालवायचा नाही, त्याच्यामुळे माणसं सांभाळणं माझं काम नाही. माझा तोडका मोडका व्यवसाय आहे, तो व्यवसाय करून मी मला जेवढी मदत होईल तेवढं मी पक्षाला करत असतो. माझ्याकडे नाही कारखाना, माझ्याकडे नाही दूध संघ, माझ्याकडे नाही आमदारकी. हे काय करतात, ही अशी जी लोक आहे. आता त्यावेळेस मग माझ्याबरोबर आला नाही मारुतीने काय केलं, कारखान्याच्या वेळेस गायकर साहेबांबरोबर गेला.
साहजिक आहे, गायकर साहेब जाणार, गायकर साहेबांचा कारखाना आहे, त्या सत्तेतून गायकर साहेब यांना सांभाळतात, ते जाणार तिथे. लोकसभेच्या वेळेस शेवटपर्यंत आले नाही ते आमच्याकडे, 2 दिवस अगोदर आले, वरच्या यंत्रणेने त्यांनी विनंती केली, आम्ही पण विनंती केली. आता विधानसभेला त्यांचा पवित्रा वेगळा होता. शेवटी ते कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या. त्याच्यामुळं मला त्याच्यावरती काही जास्त बोलायचं नाही, कारण माझं त्याच्याशी काही वैयक्तिकाचं भांडण नाही. मी उमेदवार असतो तर मी त्याला सांगितलं असं, तू असं का केलं बाबा, तू तसं का केलं. त्याचं शेवटी त्या जे उमेदवार असेल त्याचं पटलं नाही म्हणून त्यांनी त्या भूमिका घेतल्या असतील. परंतु मी ज्या वेळेस शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर जाण्याची वेळ आली होती त्यावेळेस मारुतीला माझ्याबरोबर नेण्यास तयार होतो, परंतु त्यावेळेस आला नाही. आणि आता येत असेल तर आपण स्वागत करू, त्याच्यात काय एवढं. तुम्ही आता म्हटलं की माझ्याकडे संघ नाही, माझ्याकडे कारखाना नाही, माझं मोडकं तोडकं काम चालतं. मागच्या काही कालखंडामध्ये एवढा मोठा निधी कसं काय आणला तुम्ही तालुक्याला? मी तेच सांगतोय ना, खासदार लोखंडे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तो निधी आणला. 100% आपल्याकडे विजन आहे. आपण जरी ह्या तालुक्याचं आरक्षणामुळे आमदार होणार नसेल किंवा आपण नाही, पण आपण ते प्रश्न उपस्थित करू शकतो. ते लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ते विधान भवन असेल, विधानमंडळ असेल, तिथपर्यंत पोहोचवण्याचा आपला पत्रव्यवहार कायम चालू असतो साहेब. आपण आजही तुम्हाला असे अनेक पत्र दाखल का ती कामं झाली पाहिजे असं शासनाच्या निदर्शन आणून देण्याचं काम आपण करत असतो. नंतर मध्ये आमदारांनी एक बैठक घेतलेली आणि हेरम कुलकर्णींना बरोबर घेऊन तालुक्यामध्ये अवैध दारू विक्रीच्या संदर्भाने काही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली होती आणि तालुक्यात अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे अशी भूमिका घेऊन काही. कसा तुम्ही ॲक्शन प्लॅन तयार करणार? निवडणुकांमध्ये मला फक्त एकच सांगायचं त्या आमदारांनी, त्या दिवशी त्या मीटिंगमध्ये सांगितले की ॲक्शन प्लॅन तयार करा. तुम्ही निवडणुकीमध्ये मी म्हणतो परमेश्वराची शपथ घेऊन सांगितलं पाहिजे का निवडणुकीमध्ये मी एक थेंबसुद्धा दारू कोणाला पाजली नाही, आमदारांनी सांगितलं पाहिजे. तुम्ही तुम्हाला अधिकारच नाही त्या दारूच्या विषयावर बोलायला, अजिबात नाही. सर्वात जास्त दारू पाजली असेल तर ती आमदारांनी पाजली लोकांना. हे हेरम कुलकर्णी सरांना माहीत नाही का? मग तुम्ही असा ठराव घ्या का निवडणुकीपुरती दारू चालू ठेवा आणि निवडणूक म्हणजे आचारसंहिता चालू झाल्यापासून तर आचारसंहिता संपेपर्यंत दारू चालू ठेवा, असा तरी निर्णय करा. मग तुम्ही त्या मिटिंगमध्ये मला वन वे आवडत नाही. मला हेरम कुलकर्णी सरांना एवढंच म्हणायचं आहे, आम्ही असे 1000 पुरावे देऊ की आमदारांच्या लोकांनी दारू पाजली का नाही. अकोला तालुक्यातली नाही, संगमनेरची सगळी बार रेस्टॉरंट सर्वात जास्त बुकिंग ही त्यांची होती आणि त्यांची बिलं झालेली आहे. म्हणजे अशा सामाजिक कार्यकर्त्यांना मला त्यांना माहिती नसेल या गोष्टी, ते निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर असतील मला वाटतं. परंतु मग हा ठराव करताना त्यांनी तेवढी टर्म्स अँड कंडिशन टाकली पाहिजे. बाकी त्यांना अधिकार नाही ॲक्शन प्लॅन तयार करा. मग ॲक्शन प्लॅन तयार करायला लागेल, फक्त खाली टिप टाकायला लागेल. निवडणुका आल्या का 25 दिवस दारू चालू राहील तालुक्यामध्ये, असं काही टाकावं लागेल का? आपण बोलतोय काय, आपण ताकाला जायचं गाडगं लपवायचं, अशा प्रकारचं मला वाटतं वागू नये कोणी. आणि सती सावित्री व्हायचं तर अजिबात प्रयत्न केला नाही पाहिजे. कळतं लोकांना. तुम्ही प्रत्येक वेळेस एखादं काम खराब झालं का हा ठेकेदारांनी खराब केलं काम, ह्या ठेकेदाराने, अरे त्याच्यामुळं तुमच्याकडे 2 पैसे येतात, याचा पण विचार केला पाहिजे. लोकांचे आयुष्य गेलं, त्यांना मोठ्या गाड्या घेता आल्या नाही. तुम्ही इलेक्शन झाले 2-2, 4-4 गाड्या घरापुढं उभ्या केल्या. लोकांना कळत नाही काय? ह्या अकोला तालुक्यात सगळ्या विकास कामांच्या बाबतीत जर बोललं तर मी संयुक्त पत्रकार परिषद गेली याच्यानंतर चांगली मोठी गेली काय हे विकास कामं आणि हा काय स्कॅम आहे, हा स्कॅमसुद्धा सगळ्यांना सांगावं लागेल. या अशा पद्धतीनं लोकांना बोलून लोकांना टार्गेट जर केलं नाही तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये आणि तिथे बोलून अधिकाऱ्यांच्या नावाखाली अधिकाऱ्यांना बोलवायचं, ज्या लोकांकडून आपल्याला काय अपेक्षा असेल त्या लोकांना प्रेशराईज करायचं, त्यांचे BP वाढतात. आणि त्यांना प्रेशराईज करून तुझी चौकशी लावेल, तुझा एलेक्यू होईल, तुझा असेंब्ली क्वेश्चन करू, अशा पद्धतीनं हे बंद पडद्याच्या आड त्यांना प्रेशराईज केलं जातं. आणि त्या बंद पडद्याच्या आड, त्या बंद दरवाजाच्या आड चांगल्या अधिकाऱ्यांना साक्षी ठेवून दम दिला जातो. म्हणून ती संबंधित यंत्रणा घाबरते. आणि उद्या जर काही झालं, उद्या जर एखादी सुसाईड झाली, उद्या जर काही अडचणी आल्या, मी म्हणतो ठीक आहे ना, काम खराब झालं, तुमचे लोक काम करतात, त्यांच्या किती चुका दाखवा. मी उद्यापासून आम्हाला मीडिया तुम्ही चला,
त्यांच्या लोकांची लिस्ट त्यांच्या लोकांनी केलेले कामंसुद्धा चेक करू आणि आमच्याकडे जे काही लोक काम करत असेल ते पण चेक करू. पण एकाला एक नियम, एकाला दुसरा नियम असा लोकप्रतिनिधी भेदभाव करू शकत नाही. आणि असं जर करणार असेल तर आम्ही इथून पुढं प्रखरपणे या प्रसारमाध्यमाच्या पुढे येऊन सांगतो, आम्हाला अडचणी जरी आल्या, उद्या आमच्याबरोबरच्या काही लोकांना त्रास जरी झाला तर ओपन रस्त्यावरती उतरून आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तर खऱ्या अर्थानं सत्तेमध्ये आहात. तुमचं शिंदे गट असेल, BJP असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तुम्ही सत्तेमध्ये आहात. तरी पण देखील तुम्ही या ठिकाणी भूमिका मांडताय किंवा जे काही तुम्ही म्हणताय ऐकून घ्या. तुम्ही जे काय आज सांगताय सगळं, परंतु मग तालुक्यातला जो विरोधी पक्ष आहे तो शांत काय दुबळा आहे असं मला वाटतं. सर्वात महत्त्वाचं की ह्या तालुक्यातील लोकांनी 68,000 मतं विरोधात आहे. आणि मग त्यांची जी काय शिलेदार होते त्यांनी भूमिका त्यांची पार पाडली. परंतु आज ह्या लोकांचे जी विरोधातली लोक त्यांच्यासाठी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, एकदम बरोबर आहे, मला मान्य आहे. ज्यांच्यासाठी जी लोक लढली त्या लोकांसाठी ज्यांनी विरोधात उमेदवारी केली त्यांनी फील्डवर येऊन काम केलं पाहिजे. आणि त्यांनी जर भविष्यात काम केलं नाही तर लोक दुसरा पर्याय निवडतील. हे पण तितकं सत्य आहे. तुम्हाला घरी आईश आरामात बसून तुम्हाला लोक स्वीकारणार नाही. आज तुम्ही एक देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक वाक्य, तुम्ही लोकांशी जर नाळ तोडली तर लोक तुम्हालासुद्धा विसरायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून याचाच गैरफायदा घेऊन का कुणी फिरत नाही, कोणाच्या अडचणी असतील किंवा ते लोकांमध्ये जात नसेल आणि म्हणून कायम ॲक्टिव्ह राहून अशा पद्धतीनं तुम्ही जो मुद्दा मांडला की त्या लोकप्रतिनिधींनी समाजामध्ये गेलं पाहिजे तर त्याच्याशी नाळ राहते. नाही, तुम्ही हे जे काही मांडताय सगळे त्यांना दिसत नाहीये का? असा प्रश्न असा आहे की त्यांना दिसतंय की नाही दिसतंय तो प्रश्न त्यांचा आहे. आपल्याला दिसतंय म्हणून आपण मांडतोय. आणि सर्वात महत्त्वाचं की मी सरकारमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं पाठपुरावा, सगळे कागद दिले मी सरकारमध्ये. परंतु ह्या सगळ्यांना कळालं पाहिजे ना हे काय चाललं आहे, म्हणून तुमच्या पुढं प्रसारमाध्यमापुढं आलो आहे. हे खूप अभ्यासपूर्वक आलेलो आहे मी प्रसारमाध्यमांपुढे. मी असं काही बोगस नाही आलेलो. तुम्हाला लागेल ती डॉक्युमेंट देतो, तुम्ही बघा आणि मग कळेल तुम्हाला की लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने त्रास देण्याचं काम करतात. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशा पद्धतीचं राजकारण थोडे दिवस चालेल, जास्त दिवस नाही चालणार. बदलून घेतलं पाहिजे त्यांनी. विरोधक काय, हा काय जन्माला आल्यापासून त्यांचा भाऊबंद नव्हता? हां, ते काय लगेच बंदूक घेऊन काय गोळ्या घालायच्या असतात का? अशा पद्धतीनं मी याच्या पाहिल, मी त्याच्या पाहिल, अशा पद्धतीनं त्यांचं जे वागणं चाललं आहे ते बरोबर नाही. आमदार लांबे विजयाकडे तुम्ही कसं बघता? त्यांच्या विजयाचा शिलेदार नेमकं कोण वाटतं तुम्हाला? त्यांचा शिलेदारच कोणी नाही आहे. त्यांचा शिलेदार एकच आहे. आता तो सांगण्यात काही मजा नाही. फक्त मनी पॉवरमुळे त्यांचा विजय झालेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल जर त्यांचं लोकमत वाढलेलं असतं, मागच्या पंचवार्षिकची आकडेवारी बघा आणि आजच्या पंचवार्षिकची आकडेवारी बघा तुम्ही. त्याच्यामुळे बहुरंगी लढतीमुळे काय तुम्हाला काय? हो, 100% बहुरंगी. म्हणजे थोडक्यात वैभव ऑफिसर जर उभे नसते तर डॉक्टर लामटे मला वाटतं निवडून आले नसते. बाकी कोणामुळं नाही, तेवढी किरकोळ मतं आहे बाकीची. तुम्ही बघितलं तळपड्यांनी किती मतं घेतली, मारुती मेंगाळनी किती मतं घेतली. म्हणजे अक्षरशः त्यांनी ती काय ज्या पद्धतीनं उमेदवाऱ्या केल्या त्या लोक म्हणतात असं ते संशयास्पद नाही. हे जे सगळं तुम्ही आता सांगताय, येणाऱ्या जे काही आता या निवडणुका ज्या होतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल तर किंवा नगरपालिका पुढच्या वर्षी होणार आहे, ह्याच्या सगळ्या ज्या निवडणुका आहे, मग तुम्ही डॉक्टर लामटेंच्या विरुद्धच लढणार का किंवा पक्ष म्हणून महायुती म्हणून एकत्र लढणार, काय असणार? आता शेवटी विषय असा आहे, पक्षाचा निर्णय अंतिम असतो. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो अंतिम असतो. त्याच्यानंतर आम्ही आमची तालुका स्तरावरची भूमिका स्पष्ट करू. त्याच्यानंतर पक्ष निर्णय घेईल. आपल्याला योग्य नाही वाटलं तर आपण थांबून घेऊ. पक्षाने सांगितलं की नाही आपल्याला असंच लढायला लागेल, आपण पक्षाला सांगू की योग्य पर्याय देऊन आपण लढू. आपल्याला नाही योग्य वाटलं तर आपल्या तत्वात नसेल बसत तर आपण पक्षाला सांगू की सर आपल्या तत्वात थोडंसं हे योग्य नाही होणार अकोला तालुक्यासाठी, तर आपण ती आपली भूमिका त्यावेळेसची मांडू. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर.
आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.